एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्ल्ड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजले सकाळचे 7:30 आणि जियाना थोड्या झोपेच्या ह्याच्यामध्ये आहे बिकॉज इतक्या लवकर तिला उठवत नाही आम्ही. थोडं 7:45-8 वाजता वगैरे तिला उठवतो आम्ही. पण आज आम्हाला जायचं होतं सकाळी जिमला बिकॉज आज संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं आहे. ते कुठे हे तुम्हाला पुढे समजेलच. पण दिवसभरात आज भरपूर असे कामं आहेत आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये ना आजची जिम राहून गेली असती, म्हणून मग आज सकाळी जिमला जातोय. फक्त का रे बोललं, थंडी वाटली का? सगळे झोपेत आहे बघा. मला बोलतो काल रात्री, तर मी म्हटलं सकाळी उठूशील, मला म्हणते नाही मला 7ला लॉग इन करायचं, ऑफिसचे काम आहेत. म्हणजे ठीक आहे बघते मी किती उठतोच म्हणून मी तुला अलार्म लावायला लावला. उठतच नाही. जर प्रणवच्या फोनमध्ये अलार्म राहिला तर मग प्रणव उठवतच नाही आणि उठत सुद्धा नाही. पण फिरायला कुठे जायचं राहिलं, ट्रॅव्हलिंग राहिली तर मात्र सगळ्यात आधी प्रणव उठतो. बिफोर टाइम 2 तास आधी आंघोळ करतो, बॅग्स पॅक करतो, घरचं आवरतो, तेव्हा सगळं करतो. आपल्याला आवडते असं आहे ना ग. तर कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. आईंचा काल बर्थडे झाला आणि हा बघा आम्ही ऍक्टिव्ह ठेवून गेलो एकदम. आणि जियानाने मनसोक्त केक खाल्लेला आहे. खूप हा आवडलं ना तुला? तर पण ना मला तो केक आता घरी ट्राय करून बघायचा आहे. वाटीभर मी रवा भिजवून ठेवते बिकॉज खूप रेसिपी बघितली, रव्याचा केक सुद्धा बनवून बघितला, पण तशा पद्धतीने केक बनतच नाही आहे. तर मे बी ती प्रोसेस मी करत नाही. 5 तास रवा भिजवून ठेवायची, तर ते प्रॉपरली करून बघेल. जर ते क्रॅक झालं ना मग मला जियानासाठी खूप चांगलं होऊन जाईल. मी तिला रागीचा, वीटचा, ओट्सचा असा केक बनवून देते, पण रव्याचा नाही बनवून देत. तर मला रव्याचा बनवून बघायचा आहे. हो ना जियाना, मग खाशील ना तू? केक पण जास्त नाही खावं लागत जियाना, कधीतरी म्हणजे असं बर्थडे वगैरे राहिलं ना तेव्हा कधीतरी खायचा. हो ना? नाही आम्हाला हा पॉइंट पटला नाही म्हणून आम्ही शांत आहे. तर चला जियानाला आईबाबांकडे ड्रॉप करते आता. बाबा येत आहे खाली, जिम करू मग जियानाची स्कूल आहे ना. जियाना जाशील ना स्कूलला? जियाना स्कूलला जाते. भारत काय होणार आहे हे तर तुम्हाला ब्लॉग थ्रू समजेलच. आणि संध्याकाळी कोणाबरोबर कुठे जाणार आहे, आज काय स्पेशल आहे, स्टे ट्यून फॉर दॅट. तुला आता पाय आहे, तू छान वॉक करू शकते. आबा फुलं तोडत आहे बघ. बाबा पायी पायी घेऊन जा ना. फुल आता बसून चला. जियाना मॅडम सुद्धा रेडी आहे आपण बरोबर. ते चालू आहे आमची पॅकिंग. तर कुठे जाणार आहे आम्ही परत एक म्हणजे 2 दिवसाचाच आहे. वीकेंड गेटवे आमचा परत. चला तर यासाठी इतकी मोठी बॅग, एकच बॅग आहे, त्याच्यामध्ये आमच्या तिघांचे कपडे आहेत. चला तर आता जस्ट माझा कॉल आटपला आणि येस. तर माझी ऑलमोस्ट मी सगळ्या गोष्टी पॅक करून ठेवलेल्या आहेत. ते मी तुम्हाला दाखवते की काय काय. तर सगळ्यात आधी मी ह्या झिपलॉकवाले पॅकेट्स मागवलेले आहे. मी भरपूर सगळ्या गोष्टी ट्राय केल्या म्हणजे ह्या 2.5 वर्षामध्ये. डब्बेसुद्धा कॅरी करायचा प्रयत्न केला, पण काय होतं ना डब्यांमुळे स्पेस इतकी जाते बॅगमध्ये की बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा असतात तर ते मॅनेज होत नाही बॅगमध्ये. मग लगेज खूप वाढतं, त्याच्यामुळे हे सिम्पल ऑप्शन आहे. अजून तुमच्याकडे जर दुसरं काही ऑप्शन असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला तर हे सोपे वाटलं. तर ही बॅग्स तुम्हाला इझिली कुठल्या पण शॉपमध्ये मिळून जाईल. स्पेशली डिस्पोजलच्या शॉपमध्ये आजकाल लोकल कुठल्या पण शॉपमध्ये मिळून जाईल. तर हे झिपलॉकवाले मी कॅरी बॅग्स घेतलेले आहेत आणि याच्यात सगळ्या गोष्टी भरून घेतलेल्या आहेत. चला तर इथे मी घेतले आहेत पोहे घेतलेले आहेत. मी पोहे ना खूप सोपं जातात लेकरांना बनवून द्यायला, इझी आहे आणि पटकनसुद्धा बनतात. तर नेक्स्ट आहे फुटाणे. तर याची सगळी साल काढून घेतलेली आहे आणि हेल्दी स्नॅक आहे. तर ट्रेन, बसमध्ये, फ्लाईटमध्ये ती इझिली खाऊ सुद्धा शकते, असं हे ऑप्शन आहे. हे मी ज्याला नेहमी देते.
हलवा बनवायसाठी इथे मी डेट्स घेतलेले आहेत. हे सीडलेस डेट्स आहेत. हे सुद्धा मी पॅक करून घेतलेले आहेत, म्हणजे याचा मी हलवा तिला बनवून देईल. डेट्सची रेसिपी भरपूरदा शेअर केलेली आहे, तुम्ही बघितलं सुद्धा असेल. इथे घेतलेली आहे मी कणिक आणि तिला म्हणजे मला पटकन चपाती पराठा टाकून द्यायला सोपं जाईल. इथे रवा घेतलेला आहे आणि अजून मी घेतले आहेत ड्रायफ्रूट्सचे लाडू आणि सोबतच मखाने घेईल, पण मी ते वेळेवर ड्राय रोस्ट करेन. सोबतच इथे घेतले कांदे. तर कांदे का बरं, हे जे कणकीचं पीठ घेतलेलं ना, याचा पराठा मला बनवून द्यायला होते आणि तिला प्रत्येक गोष्टीमध्ये कांदा लागतो, इतका कांदा आवडतो म्हणून कांदासुद्धा घेतले आहे. एक नाईफसुद्धा घेतला आहे मी सोबत आणि बस एवढं सध्या तरी घेतलेलं आहे. बाकी ज्या दिवशी निघेल त्या दिवशी तर मी तिचे 2 to 3 मील्स सोबत कॅरी करून घेईल, तर तिचा दिवस आरामात निघेल. तर येस, अजून काही नवीन ऑप्शन असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगाल, बिकॉज मलासुद्धा आवडेल काही नवीन जर ॲड ऑन मी जियानाच्या फूडमध्ये करू शकत असेल तर येस. एअरबीएनबीमुळे खूप जरा अशा सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहे. आम्ही कुठेही ट्रॅव्हल करतो ना, एअरबीएनबीच प्रिफर करतो, बिकॉज तिथे कसं ना सगळा सेटअप असतो. वॉशिंग मशीन असते, कपडे धुवायला लेकरांचे, बिकॉज लेकरांचे कपडे ट्रॅव्हलिंगमध्ये खूप निघतात. सोबतच किचनचा सेटअप असतो, तर त्याच्यामुळे कुकिंग करायला सोपं जातं. आणि मी जियानाला बाहेरचं खाऊ घालत नाही, सगळं घरचं खाऊ घालते. त्याच्यामुळे तर आम्हाला असं शॉप्स शोधावं लागतं की जिथे मी कुक करू शकेल जियानासाठी. आणि असं नाही आहे, एअरबीएनबी जर तुम्ही नसेल तिथे राहात तर तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा जर जाता तर इलेक्ट्रिक केटल आहे, मी याच्या आधी ब्लॉगमध्ये शेअर केली होती, पण ब्लॉगच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. इलेक्ट्रिक केटल आहे, इझिली कॅरी करू शकता. तर येस, असं आहे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी. चल, तर असं कुठलंच घर नसेल की जिथे हा थैला नसेल. सगळ्यांच्या घरी हा थैला असतो आणि विदाऊट दॅट काहीच कंप्लीट होत नाही. मम्मी पप्पासुद्धा थोड्या वेळापूर्वी आले आणि आता आम्ही चाललो. जरा कुठे चाललो ग? ए जियाना, इकडे बघ, इकडे बघ. कुठे चाललो? काय खाणार हॉटेलमध्ये? पनीर खाणार? पोळी खाते आहे. आणि माझी साडी तर तुम्ही बघितलीच असेल. तर कम्प्लीट लुक मी हा थोड्या वेळात तुम्हाला पुढे दाखवेलच, बिकॉज आता जायची गडबड झालेली. छान छान क्लीन झाली आहे. तुझ्या डोळ्यात काय होते? हो, तुझा ड्रेस छान दिसतोय का? आता ऑन द वे आई बाबांना पिक करू आणि मग जाऊ पुढे. चला, जिया विकाची डॅडी आलेत का काय माहिती. चला, तर आम्ही परत आलो आहे ठाटबाटमध्ये. चल, तुम्ही दोघं मॅचिंग आहेस बहीण भाऊ. आज दीपाली अशी नटलेली आहे. चला पप्पा. चला. जेवण करते ना. दे ना बॅग पकडतो. ती पकडतो ना, दे. हा थांब.
हा जेवण करून घेतात पोटभर. अरे वा मस्त चालतंय बाबा आता मग. तुला खायचंय ना, जेवायचं ना? काय भूक लागली? भूक लागली. तू पोळी आणि तू सगळं जे भेटेल पापड ढोकळा स्वीट. मम्मी स्वीट्स नाही बेटा सगळं दिलेलं बाकी त्यांनी सोडून कचोरी नाही. आंब्याचा पण फेस्टिवल ठेवायला पाहिजे. तो इथे राहते पुण्याला असतो. हळदेमध्ये राहतात. तिथे जाऊ पण हळदीचं फूड खूप जबरदस्त आहे. ते हळदीच्या बाजूला ते जायचं कारण तिथे नॉनव्हेज पण खूप छान मिळतं. खूप छान रिव्ह्यूज आहे. आपण नाही गेलो आपण कधीच नाही गेलो. आपण कुठे गेलोच तर नाही. मला जियानासाठी आहे ना. असू दे, तू मिटवशील तर डाग पडेल. नको ना, हे लहान आहे मम्मा, नको ग वाजतच. हो चला तर असं होतं हळदी कुंकू. त्या लोट्यात बाई माहित नाही कुठे गेल्या त्या 12 चपाती, माहित नाही. हो किती वाजली, किती आता? 8:45. ते आले सगळे लागले. चला चला या. आई बाबा गे तिथे तर रूमचा म्हणते मम्मी. नाही 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 होते. चला बाय. हो तिला घेऊन घेते ना. चला बाय बाय. चला तर आम्ही परत आलोय लंडन स्ट्रीटला. आई बाबांना जस्ट ड्रॉप केलं. जियाना गेली आहे ऋषुताई सोबत. हा असेल जागा तर लावून दे. ओके तीच पिशवी द्यायची होती का? हो एकच पिशवी द्यायची. वी का कार मध्ये. चलो बाय 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 बीटा. चलो बाय. उद्या
उद्या बिलकुल प्रॉमिस उद्या उद्यापासून स्कूल करून ये मग दुपारी भेटते. चला तर असा होता आजचा व्लॉग. आणि तिथे आम्ही लंडन स्ट्रीटला गेलो. ताईंची ऑलरेडी शॉपिंग झालेली होती म्हणून जास्त काही तिथे शूट नाही केलं. झियानाला तिथनं ऑन द वे पिक केलं आणि आम्ही घरी परत आलो. घरी आल्यानंतर मग तेच झियाना फुल टाईम मम्मीसोबत होती तर त्याच्यातच वेळ गेला म्हणून मी त्याच्या पुढे काही शूट नाही केलं. तर येस, तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.